तर दीनानाथ रुग्णालयाविरोधातील आंदोलनावरून भाजपमध्येच आता मतभेद असल्याचं समोर येत आहे। पुण्यातील गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणामध्ये खासदार मेधा कुलकर्णी यांनी आता उडी घेतली आहे। दीनानाथ रुग्णालयाचा दोष न बघता भाजपनं उन्माद केला असं कुलकर्णींनी म्हटलंय। डॉक्टर घैसासांच्या हॉस्पिटलची तोडफोड करणं हे शोभणारं नाही असंही त्यांनी म्हटलंय। सोम्या गोम्या अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेल्यांनी कायदा हाती घेऊ नये, डॉक्टर घैसासांच्या हॉस्पिटलची तोडफोड करणं हे उर्मट कृत्य होतं असंही मेधा कुलकर्णींनी म्हटलंय। खासदार मेधा कुलकर्णींनी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांना याबाबतीत एक खरमरीत पत्रही लिहिलंय। डॉक्टर घैसासांच्या खासगी क्लिनिकची तोडफोड केल्याप्रकरणी घाटे यांच्यावर त्यांनी टीका केली आहे। आंदोलन केलेल्या भाजप महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांना सुद्धा समज द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। शहराध्यक्ष धीरज घाटे यांना खासदार मेधा कुलकर्णींनी या सगळ्या मुद्द्यांबाबत सविस्तर पत्र लिहिलंय। तर माध्यमांसमोर जाऊन बोलणं चुकीचं आहे, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी यावर अशी प्रतिक्रिया दिली आहे। शहराध्यक्ष धीरज घाटे सर आहेत। या पत्रात त्यांनी सरळ कान टोचले आहेत सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांचे, घरचाच आहेर दिल्याचं बघायला मिळतंय। नाही, मला असं वाटतं की असं कोणतंही पत्र मेधाताईंनी माझ्याकडे दिलेलं नाहीये। आज आपल्या माध्यमातूनच हे मला कळतंय, पण प्रत्यक्ष या विषयावरती त्यांचं माझं काही बोलणं झालेलं नाही किंवा त्यांनी मला असं कुठलंही पत्र दिलेलं नाहीये। आणि हे आंदोलन होऊन आता 4 दिवस झाले। या संदर्भात, या घटनेसंदर्भात सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी या विषयामध्ये अगदी योग्य प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यानंतर पुन्हा मला असं वाटतं की आता या विषयावरती बोलणं हे काही योग्य राहणार नाही। काल तुम्ही आणि ते स्थापना दिनाच्या दिवशी सोबत होतात, तेव्हा काही या संदर्भात तुमच्याशी बोलणं झालं? कारण हे पत्र काल आलंय। नाही, काल आम्ही सर्वच मंडळी सकाळी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात एकत्र होतो, परंतु या विषयावरती असं काही माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं नाहीये। या पत्रात जर सांगितलं तर सोम्या गोम्या किंवा अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले सगळे कार्यकर्ते, त्यांना शिस्त लावण्याची गरज आहे असं थेट शब्दात त्यांनी म्हटलंय। नाही, मुळात अशा संदर्भात एखाद्या कार्यकर्त्या संदर्भात किंवा पदाधिकारी संदर्भात काही आपलं म्हणणं असेल तर ते माध्यमांच्या कडून येणं हे मला असं वाटतं की चुकीचं आहे। आणि दीनानाथमध्ये जी घटना किंवा दुर्घटना घडली त्याच्यानंतर दीनानाथ मंगेशकरच्या प्रशासनाशी मी सुद्धा त्या दिवशी 20-25 मिनिटं बोललो, त्यांची पण पूर्ण बाजू ऐकून घेतली। अनेक वर्षापासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील सर्वच डॉक्टर्स असतील, प्रशासन असेल, यांच्याशी माझे सगळ्यांचेच चांगले आपले संबंध आहेत। त्या दिवशी जी घटना घडल्यानंतर महिला मोर्चानी एखादं आंदोलन करणं मला असं वाटतं हे स्वाभाविक होतं, त्याच्यात काही गैर नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।